नमस्कार, रामकृष्ण हरी. बघा, ह्या 4-5 दिवसामध्ये भारतामध्ये अशा मोठ्या 3 घडामोडी झाल्या आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ, सॉरी 4 जागी. आणि एका जागी पश्चिम बंगालला आणि आसामला या 2 ठिकाणी भाजपचं सरकार बसलेलं आहे. अपवाद केरळला काँग्रेसचं बहुमत आहे, पण तिथं अजून सरकार बसलं नाही. आणि तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय म्हणजे तो विजय थलापती त्यांचं तिथं सरकार बसलं आहे. आणि विजय थलापतीचं सरकार बसलं त्यावेळेस भाजपवरती टीकेचा असं जोर वाढला आणि जोसेफ आणि मोदी यांची तुलना हे लिबरल असोसिएशन करू लागले. आता ह्या सगळ्याच्या बुडाला आग लावायचे कामं हे विजय थलापतीनं पहिल्याच वेळेस केलेलं आहे. शपथविधी झाल्यानंतर पहिल्या वेळेसच ह्या सगळ्यांनी परत विजय थलापतीला धारेवर धरायचं काम केलं. आता झालं काय, घडलं काय, आपण हे बघूच. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. कमेंट करायला मात्र विसरू नका बरं का. बघा, पहिल्याच प्रयत्नामध्ये थलापती विजयनं 108 जागा मिळवल्या. त्या ठिकाणी बहुमताला 118 जागा पाहिजे होत्या, म्हणजे फक्त 10 जागेहून गणित आडलं होतं. आणि त्यामध्ये 10 जागेच्या गणितामुळं त्यांची 1-2 वेळेस शपथविधी होता तो परत कॅन्सल झाला, कारण त्यांना ते बहुमत सिद्ध करता आलं नाही. आणि त्यांचं बहुमत आलं. आता बघा, 108 जागा ज्या व्यक्तीनं पहिल्या प्रयत्नामध्ये जिंकल्या. आणि एक तामिळनाडू एक असा राज्य आहे, त्या राज्यामध्ये धार्मिक राजकारण तर नसतं, तिथं नास्तिकवादी राजकारण आहे. तिथं द्रविडी जी राजकारण आहे तिकडं आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी भाजपला आपले पाळमुळं त्या ठिकाणी पसरवणं खरंच अवघड आहे, खूप अवघड आहे. कारण त्या ठिकाणी भाजपच्या विचारधारेच्या उलट तर जनप्रवाह आहे. द मुस्लिम्स, ख्रिश्चन्स तिथं जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजप आपलं कमळ तिथं फुलवू शकत नव्हतं, याची गॅरंटी भाजपला होतीच. आणि त्या ठिकाणी जोसेफ विजय या कलाकाराने त्या सिटिंग मुख्यमंत्र्याला घरी बसवलं. तेही जहालमतवादी म्हणू आपण त्यांना, कारण हिंदू धर्माविषयी सगळ्या गोष्टी ते जहालमतवादी होते आणि ते कट्टरतावादी असं होते, आपण असं म्हणू. पण त्यालाही घरी बसवलं. आणि जोसेफ विजय यांचा विजय लोकांनी अगदी खांद्यावरती घेतला. काय घेतला? कारण आपण त्याला अप्रिशिएट करू शकतो, कारण त्या एका व्यक्तीनं 2 वर्षामध्ये 108 जागा निवडून आणल्या आणि स्वतः मुख्यमंत्री दावेदार तो होता. पण इथं त्यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं. काँग्रेसचे इकडले तिकडले घेऊन त्यांनी 118ची जांगजोड लावून ठेवली. आणि 118 नंतर ज्यावेळेस ते मुख्यमंत्री बनले तोपर्यंत सगळं काही सुरळीत चाललं होतं. मग आता नेमकं झालं मध्ये काय बघा, ह्या जो काही हे लिबरल आहेत ना, हे लिबरल अशी आहेत, या लोकांना अशी सवय लावली राहुल गांधींनी, जोपर्यंत कुठलाही नेता, कुठलाही पुढारी जोपर्यंत मोदीला शिव्या घालत नाही, जोपर्यंत तो व्यक्ती देशाच्या विरोधामध्ये बोलत नाही, म्हणजे कसं निवडणूक आयोगावरती असेल, भारतीय संविधानावरती असेल, लोकशाहीवरती असेल, ह्या सगळ्यावरती जोपर्यंत विरोधात बोलत नाही तोपर्यंत तो हा पुरोगामी नसतो किंवा तो काँग्रेसच्या पट्ट्यातील नसतो. मग कोणी सांगितलं की भारतीय न्यायव्यवस्था चांगली आहे, हेही ह्या लोकांना पटत नाही. त्यांना यावेळेस असं वाटतं की ह्या सुद्धा अंधभक्त आहे मोदीचं. भारतीय सैन्याविषयी गर्व केला तरीही यांना जमत नाही, कारण हे सगळे पिछाडलेले आहेत, सगळ्याला ह्या झपाटलेलं आहे राहुल गांधींना. मग आता सगळ्यांची आशा होती अशी की विजय थलापती हे मोदींना, भाजपला, सरकारला धाऱ्यावर धरतील. पण एक पहिल्याच वेळेस यांच्या सगळ्याच्या थोबाडीत मारलेला आहे. बघा, जे काही पश्चिम बंगाल आहे, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा शपथ झालेली आहे. त्या ठिकाणी अमित शहा असतील, मोदीजी असतील, या जाऊन त्या शपथविधीला हजेरी लावलेली आहे. आणि त्यामध्ये प्रथमतः बंगालचं गीत, नंतर राष्ट्रगीत वगैरे म्हणलं गेलं. आता एक नवीन रूल आला आहे की जे काही सार्वजनिक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला वंदे मातरम म्हणावं लागेल. मग हा जो नियम आहे, हा नियम पश्चिम बंगालमध्ये पाळला नाही. आणि हा नियम आता वंदे मातरम तुम्हाला म्हटलं, तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल
कारण आतापर्यंत कित्येक वेळा ह्या मीडियाच्या माध्यमातून न्यूजमध्ये डेबेटमध्ये कित्येक वेळेस काही परधर्मीय लोकांना वंदे मातरम म्हणायला लावलं, ते लोक वंदे मातरम म्हणत नाहीत आणि ते म्हणायला तयारी नाही. कुठल्या संसदेमध्ये विधानसभेत म्हणा किंवा कुठल्या महानगरपालिकेच्या मिटिंगमध्ये म्हणा वंदे मातरम म्हणत असतील त्यावेळेस हे लोक तिथून उठून गपचीप बाहेर निघून जातात. मालेगावचा पाठीमागे व्हिडिओ आला होता की त्या ठिकाणी वंदे मातरम असताना अर्धे लोक मागच्या मागे बाहेर निघून गेले. मग हे वंदे मातरमच्या विरोधात हे सगळी मंडळी आहे. पण त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आलेलं असताना, भाजपचा मुख्यमंत्री आलेला असताना तिथं निर्णय अतिशय धाडसे झाले. आता तिकडे बांगलादेशची पूर्ण फाटलेली आहे. बांगलादेशनं तात्काळ आता भारतासोबत मैत्री करायची असं आता म्हणजे कुठं हे आता भांडणं करायचं नाही, युद्धामध्ये काय आहे, आतंकवादामध्ये काय राहिलं नाही, आम्ही शांतता आम्हाला पाळायची, आता आपण दोघांनी मैत्री चांगली चालू ठेवू, मैत्री करू. म्हणजे उदाहरणार्थ प्रथमतः पश्चिम बंगालमध्ये भाजप आला त्यावेळेस बांगलादेशची पूर्ण फाटलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या असं वाटतं की त्या ठिकाणी 10 वर्षापूर्वीच भाजप यायला हवं होतं, आतापर्यंत पूर्ण क्लिअर झालं असतं. पण तिथं भाजप आल्या आल्या तिकडं शिस्त ही पश्चिम बंगालला लागलेली आणि तिकडे परत बांगलादेशला लागलेली आहे. आता ज्यावेळेस तामिळनाडूचा विषय होता त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमामध्ये प्रथमतः वंदे मातरम गायला गेलं. दुसऱ्या वेळेस जनगण मन गायला गेलं आणि तिसऱ्या वेळेस गायलं गेलं ते म्हणजे तामिळनाडूचं राज्यगीत. पहिला वंदे मातरम, दुसरं राष्ट्रगीत आणि तिसरं हे तेथील राज्यगीत. आता ही गोष्ट ज्यावेळेस ह्या लिबररांच्या कानापर्यंत पोचली, यांच्या बुडाखाली लाल अशा कडक कोल्हापुरी मिरच्या झोंबल्यात असं प्रथमदर्शनी वाटतं. त्यावेळेस त्यांचे ते स्टॅलिन जे काय बाकीचे पिलावळं आहेत ते त्या ठिकाणी आता नाराज झालेले आहेत खूप. त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे की तिथं वंदे मातरम का बोललं गेलं. हा विजय हा भाजपचाच आहे, हा विजय आहे तो हा भाजपचीच आता विचार आपल्या अंगामध्ये किंवा आपल्या पक्षामध्ये आणतोय. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आता थलपती विजयच्या पथ्यावरती येत आहेत व त्यांच्यावरती ते आरोप होत आहेत. मग आता या ठिकाणी 4 दिवसापूर्वीपासून ज्यांचे स्टेटस हे विजयचे होते, जे ते ठोकून सांगायचे की मुख्यमंत्री असा असावा, CM हो तो ऐसा हो, कोणीतरी नाईकची उपमा दिली, काय 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 अनेक दिल्या होत्या. पण फक्त एकच त्यांनी कृत्य केलं. कारण आणि ह्या बघा ही जी गोष्टी आहेत ना, हे जे लोक आहेत ना हे सांगतात की पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार असताना, केंद्रामध्ये भाजप आणि पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री हा भाजपचा असताना त्या ठिकाणी वंदे मातरम गायलं नाही. मग या ठिकाणी आमचं तामिळनाडू हे आतापर्यंत उत्तर भारतीय भाषा ही हिंदी आहे किंवा त्यांची आम्ही मक्तेदारी चालणार नाही, आमची जी काय आहे ती मातृभाषा, आमचं स्थानिक जे काही आहे ते सर्व आहे. ते लोक की जे आपले स्थानिक भाषा आहे, स्थानिक जी काही त्यांची काही गीतं आहेत त्यांना जास्त ते मानतात. पण या ठिकाणी विजयच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रथमतः वंदे मातरम गीत गायलं, ऐकलं सर्वांनी, तेव्हापासून ह्या सगळ्यांच्या बुडाला आग लागलेली. आता ही तामिळनाडूसाठी एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. कारण तामिळनाडू हे एक भारताचाच अविभाज्य घटक आहे. हे आत्ता ज्यावेळेस मुख्यमंत्री विजय झालेत तेव्हापासून मित्रांनो हे पाहायला मिळेल आणि प्रथमतः पाहिलंसुद्धा. भविष्यामध्ये अनेक असे निर्णय येईल त्यामधून भारताची एक अस्मिता आणि तामिळनाडूचं आणि जे काही रिलेशन आपल्या देशाचं बाकीच्या राज्याचं आहे ते चांगलंच राहील, चांगलं होईल, त्यामध्ये अजून सुधारणा होतील अशी आपण आशा करू शकतो. पण हे जे काही आहेत लिबरल असोसिएशन यांच्या मात्र बुडाला आग लागली. जे लोक वंदे मातरम म्हणत नाहीत म्हणून सभा त्याग करणारे आज निमूटपणे बघत आहेत. हे बघून थोडंसं आम्हाला हसून लागलं आहे. तुमचं मत काय नक्कीच खाली व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.